स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता बघा, गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि त्याचबरोबर आपण रोज जी देवपूजा करतो किंवा आपण रोज जे गणपती बाप्पाला फुलं वाहतो, हार वाहतो किंवा कोणत्याही वस्तू वाहतो, विडा असतो, ते आपल्याला रोजच्या रोज काढून आपण नवीन वाहत असतो। पण आपल्याला काय वाटतं ना की जे वाहिलेलं आहे ते फेकून नको द्यायला, कचऱ्यात नको टाकायला। आणि बरोबर आहे, ते आपल्याला ते फेकून द्यायचं नाही, कचऱ्यात टाकायचं नाहीये। तर त्याची एक निर्माल्याची बॅग तयार करायची किंवा एका निर्माल्याची पिशवी तयार करायची आणि त्या पिशवीचं नंतर काय करायचं, तर मी तुम्हाला एक खूप साधं सोपं अगदी 2 छोटे उपाय त्याच्याबद्दल सांगणार आहे की तुम्ही काय करू शकता। ते निर्माल्य म्हणजेच त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपात देवतांचा वास असतो, त्यामुळे ते कधीही कचऱ्यात फेकू नये, कचऱ्यात टाकून देऊ नये। त्याचबरोबर तुम्हाला त्याचा सदुपयोग कसा करायचा आहे, तर तुम्ही ते वाळवू शकतात। आता ऊन तर नाहीये, पाऊस आहे म्हटल्यावर वाळवणं थोडं अशक्य आहे, पण वाळवू शकत असाल तर वाळवून तुम्ही त्याला बारीक करून त्याच्यामध्ये कापूर, त्याच्यामध्ये थोडंसं शेण, थोडंसं असं घालून तुम्ही त्याचं धूप तयार करू शकता आणि त्यानंतर तुम्ही ते धूप तुमच्या देवघरात वापरू शकता। त्या व्यतिरिक्त दुसरा साधा सोपा, एवढं काही करायची गरज नाहीये, समजा इच्छा नाहीये तर साधं सोपं एक नवीन कुंडी आणायची किंवा घरातली एखादी रिकामी कुंडी घ्यायची, त्यामध्ये खाली मातीचा थर साठवायचा आणि दररोज जी काही पूजा झाली ती पानं फुलं त्यात घालायची, वरतून माती टाकायची, परत दुसऱ्या दिवशीची पानं त्यात टाकायची, परत वरतून माती घालायची। असं तुम्हाला खताची एक कुंडी करायची आहे आणि मग त्याचं जे खत तयार होणार ते तुम्ही इतर झाडांना वापरू शकाल। ती कुंडी तशीच ठेवायची, मातीमध्ये ते सगळं खत तयार होणार आणि त्याचाच वापर तुम्ही चांगल्यारीत्या दुसऱ्या झाडांसाठी करू शकता, म्हणजे फेकल्याही जाणार नाही आणि त्याचबरोबर त्याचा चांगला उपयोगही होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।